यतो वेदवाचो विकुंठा मनोभिः सदा नेति नेतीति यत्ता गृह्णन्ति परब्रह्मरूपं चिदानन्दभूतं सदा तं गणेशं नमामो भजामः। दोर्भिर्युक्ताश्चतुर्भिः स्फटिकमणिमयी चाक्षमालान्दधानाम् हस्तेनैकेन पद्मं सितमपि च शुकं पुस्तकं चापरेण भासा कुन्देन्दुशङ्खः स्फटिकमणिनिभा भासमाना समाना तामेवाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्ना। ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। वन्दे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्यैषाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्त्यै अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज की जय। कृते जनार्दनो देवः त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। कलियुगामध्ये परमदैवत असणाऱ्या श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र आपण चिंतन करत आहोत। शनीच्या प्रभावामुळे शंकर भट्टाला त्रस्त केलं। ग्रहांचा परिणाम होतो, ग्रहामध्ये सामर्थ्य आहे, याचा अर्थ ग्रह त्रास देतात असं नाहीये, पण आपल्या प्रारब्धानुसार जे पूर्व केलेलं कर्म आहे ते ग्रह दाखवतात आणि ते भोगावं लागतं। परंतु श्रीपादाच्या कृपेने तेही कष्ट दूर झाले। कुठलेही कष्ट आले, मांत्रिकाकडे गेले की तो बाधा आहे म्हणतो आणि मांत्रिक त्याचा उपाय करत असतो। ज्योतिषाकडे गेले की तो कुठला तरी ग्रहाचा जप सांगत असतो। वैद्याकडे गेले की कुठलं तरी अनारोग्य सांगत असतो। पण सगळ्या शेवटी प्रारब्ध कर्म आहे। वैद्या वदन्ति कफपित्तमरुद्विकारान् ज्योतिर्विदो ग्रहगतिं परिवर्तयन्ति भूताभिषङ्गैति भूतविदो वदन्ति प्रारब्ध कर्म बलवन्मुनयो वदन्ति। शास्त्रकार म्हणतात वैद्या वदन्ति कफपित्तमरुद्विकारान्, वैद्याकडे गेले की वात पित्त कफ त्याची कुठेतरी व्याधी आहे हे सांगतात। ज्योतिर्विदो ग्रहगतिं परिवर्तयन्ति, ज्योतिषी ग्रहाचा परिणाम सांगतात। भूताभिषंग इति भूतविदो वदन्ति, भूतविद जे आहेत ते भूताची बाधा झाली हे सांगतात। आणि प्रारब्ध कर्म बलवन मुनयो वदन्ति, मुनी म्हणतात की हे प्रारब्ध कर्मच भोगावं लागतं। अवश्यमेव भोक्तव्यम कर्म शुभाशुभम, कर्म हे अवश्य भोगावं लागतं। म्हणून शंकर भट्टांना एवढे श्रीपादांचे भक्त असतानाही काही अंशी कष्ट भोगावेच लागले। मग रमल विद्या सांगताना सांगितलं की प्रश्न विचारणारा व्यक्ती हा सुब्बय्या नाही, हा शंकर भट्ट नावाचा कर्नाटकी ब्राह्मण आहे। आणि ज्या दिवशी प्रश्न पाहायला जाईल त्याच्या दुसऱ्या दिवशी सुब्बय्या घरी येईल। आणि त्याप्रमाणे सुब्बय्या तो घरी आला आणि शंकर भट्ट हे त्यातून मुक्त झाले आणि शंकर भट्ट पुढच्या प्रवासाला निघाले। काणिपाक जिल्ह्यामध्ये, काणिपाक गावात पोहोचले, चित्तूर जिल्ह्यामध्ये। हे चित्तूर पासून थोड्या अंतरावर पुढे आहे। या गावामध्ये वरदराज स्वामीचं स्थान आहे। मणिकंठेश्वर स्वामीचं देऊळ आहे आणि वरसिद्धी विनायकाचं देऊळ आहे। म्हणजे गणपती, विष्णू आणि शंकर या तीनही देवता तिथे प्रधान देवता आहेत। शंकर भट्टांनी देवतांचं दर्शन घेतलेलं आहे। देवाच्या दर्शनाने खूप लाभ होत असतात। जरी तत्वज्ञान जरी कळालं माणसाला
ब्रह्मास्मीची जरी अनुभूती आली तरीही अन्य अन्य ठिकाणी जाऊन देवतांचं दर्शन घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्या त्या क्षेत्राच्या ठिकाणी असणारी ऊर्जा ती आपल्याला स्वीकार करता येते. म्हणून त्या ठिकाणी शंकर भट्ट प्रत्येक ठिकाणी जायची, त्या देवतांचं दर्शन घ्यायचं, प्रार्थना करायची, प्रदक्षिणा करायच्या, असा त्यांचा प्रवास चालू आहे. आणि दर्शन घेत असतानाच तिथे बाहेर एक उंच कुत्रा होता, मोठा धिप्पाड कुत्रा. आणि त्या कुत्र्याला पाहून शंकर भट्टांना भीती वाटायला लागली. साहजिक आहे, कारण अजून भक्तावस्था आहे. सिद्धावस्थेबद्दल संतांनी वर्णन केलंय. आपले चित्त शुद्ध असता निश्चिती, तरी शत्रुते मित्र होती, व्याघ्र सर्प जवळ येती, परी न खाती सर्वदा. ही फार सिद्धांची अवस्था आहे. वशिष्ठ ऋषीच्या आश्रमामध्ये गाय आणि वाघ एकत्र पाणी प्यायचे. अहिंसाया प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैरत्यागा. हे त्यांच्या योग साधनेमुळं अहिंसेचं वलय पसरलं आणि त्यामुळे तिथे सगळे शत्रुत्व बुद्धी नष्ट होत असे. मारण्याकरता आलेले व्यक्ती सुद्धा मित्र होत असे. म्हणून आपले चित्त शुद्ध असता निश्चिती, तरी शत्रुते मित्र होती, व्याघ्र सर्प जवळ येती, परी न खाती सर्वदा. असा अनुभव येतो. परंतु सामान्यपणे हा कुत्रा भयानक मोठा दिसतोय आणि तो चावेल ही भीती शंकर भट्टालाही वाटली. साहजिक आहे, कारण शंकर भट्ट स्वतःकडे ज्ञाते पण घेतच नाहीत. पावे लहानाहुनी लहान, सामान्यासारखं जगणं यामध्ये जो आनंद आहे तो ज्ञानी म्हणून जगण्यात आनंद नाही आहे. आणि ते जरी भिले, तिथं शंकराचार्य रस्त्याने चालले होते आणि पाठीमागे हत्ती आला, हत्ती आला, कोणीतरी ओरडलं. हत्ती येत होता, पळत येत होता, उन्मत्त हत्ती होता. तो रस्त्याने पळत होता आणि शंकराचार्यांच्या कानावर शब्द आले की हत्ती येतोय, हत्ती पळत येतोय. शंकराचार्य पळाले, बाजूला सरकले. कुठेतरी प्रश्न विचारला की आचार्य, आपण सर्वम खल्विदम ब्रह्म म्हणता, मग हत्ती तर मिथ्या झाला. एकमेवा द्वितीयम ब्रह्म आहे, मग हत्ती वेगळा कुठला आला? नेह नानास्ति किंचन, सर्वम खल्विदम ब्रह्म. मग हत्तीच नाही तर हत्ती पळतो हे तुम्ही कसं काय मानलं? तर त्यांनी सांगितले की हत्ती जसा मिथ्या आहे तसं मम पलायनमपि मिथ्या. तर शंकर भट्ट भयभीत झाले याचा अर्थ असा नाही की ते भयभीत झाले, पण त्यांचं लीला एक ती त्यांना भीती वाटली आणि परत ते मंदिरामध्ये आत गेले. पुढे लिहिले वाक्य, लगे परत जाऊन परत नाही आले. मंदिरात का गेले तर थोडा वेळ देवाचं ध्यान करून बाहेर आलं. भगवंताच्या सन्निधी निमित्त काही असो, बाहेर कुत्रा उभा आहे म्हणून असो, काही असो, देवाच्या सन्निधीमध्ये जास्तीत जास्त वेळ घालायचा म्हणून ध्यान करून पुढे बाहेर आले. त्यावेळेत आणखी कुत्रा त्या कुत्र्यावर आला होता आणि शंकर भट्टांनी विचार केला की आता या कालभैरवाकडून म्हणजे या कुत्र्याकडून चावणं निश्चित आहे. अशी भीती वाटायला लागली आणि परत ते मंदिरात गेले. तेव्हा पुजाऱ्याला वाटलं की हा जातोय येतोय जातो येतोय काय. तरी विचारलं, बाबा तू घटकेमध्ये बाहेर जातोस, घटकेत परत येतोस, काय कारण काय? तेव्हा त्यांनी भीतीचं कारण सांगितलं की महाराज बाहेर दोन कुत्रे आहेत ते मला चावतील अशी भीती वाटते. तेव्हा पुजाऱ्याने सांगितलं ते कुणालाही चावत नाहीत, ते एका धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत. आणि कुत्र्याचा एक गुणधर्म आहे, कुत्रा जर अंगावर आला आणि मनुष्य तिथेच खाली बसला तर कुत्रा चावत नाही, येतो वास घेतो आणि निघून जातो. पण मनुष्य पळायला लागला तर मात्र कुत्र्याला वाटतं की हा काहीतरी
चोरी वगैरे करून पळतोय म्हणून कुत्रा त्याला चावतो. आपल्या अंतःकरणातले भयाचे स्पंदन ते कुत्र्याला कळतात. भगवंतानी प्रत्येक प्राण्याला सुद्धा काहीतरी दिलेलं आहे. त्याला कळतं की माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. भीती निर्माण का होते? मी कुठेतरी चुकलो, त्या चुकीची भीती असते आणि त्याची स्पंदन कुत्र्याला कळतात आणि कुत्रा बराबर धावत अंगावर येतो. पण जेव्हा निर्भयपणे चालतो, निर्भयपणे बसतो, आपण थांबतो तिथं, कुत्रा जवळ भुंकत भुंकत येतो, वास घेतो, इकडे तिकडे पायाला थोडं वास घेतो आणि निघून जातो. हे रहस्य आहे. कुत्र्यामध्ये काही ज्ञान असतं. माझ्याच वडिलांच्या मामाच्या घरी कुत्रा होता. यदा कदाचित चुकून माणसं एकादशी विसरतील आणि एकादशी विसरून त्या कुत्र्याला भाकरी किंवा भात दिला तर तो कुत्रा पायाने लोटत असे. तेव्हा समजायचं की आज बहुतेक एकादशी. म्हणजे काही ज्ञान पशूंना पण आहे. श्वानयोनी जरी मिळाली तरी पूर्वजन्मात केलेलं सत्कर्म वाया जात नाही. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. जडभरत हा हरणाच्या स्मरणाने हरण झाला, पण त्यानं ज्ञान वाया नाही गेलं. म्हणून त्यांनी जीवन संपवलं आणि पुढे उत्तम अंगिरा गोत्रात तो ब्राह्मण म्हणून जन्मला. पुढे जडभरताचं काम केलं तरी ती गोष्ट लीला आहे त्यांची, परंतु निश्चित सत्कर्म केलेलं कधी वाया जात नाही. पुजाऱ्याने सांगितलं की ते का धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत आणि तो धोबी दत्तभक्त आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभा नावाने भगवंताचा अवतार झाला आहे असे तो सगळ्याला सांगतो. आणि धोब्याला मंदिरात प्रवेश निषिद्ध नाहीये, पण तो मंदिरात येत नाही. त्याचे कुत्रे येतात, तो कुत्र्याला पाठवतो आणि जेव्हा 4 कुत्रे एकत्र येतात, एकटा आलं तर मी प्रसाद देत नाही. 4ही कुत्रे आले की मी एका कपड्यामध्ये चिंधीमध्ये प्रसाद बांधतो आणि त्या कुत्र्याजवळ देतो आणि कुत्रे घेऊन तिथे त्या धोब्याला प्रसाद देत असतात. त्यातले 2 कुत्रे तो पाहिले. आता आणखी 2 येतील, तोपर्यंत थांब. आणि बाहेर जाऊन पाहिलं तर आणखी 2 कुत्रे आले होते. पूजनाने प्रसादाचं गाठोडं तयार केलं आणि ते 4ही कुत्रे शंकर भटाच्या बाजूने चालायला लागले. कारण त्याला घेऊन जायचं होतं धोब्याकडं. पूजनाने सांगितलं कुत्र्याच्या मर्जीप्रमाणे जा, तुझं कल्याणच होईल. आणि शंकर भटाचा विश्वास होता की श्रीपाद जे करतील, जिथे नेतील ते कल्याणच करतील, असा विश्वास पाहिजे. भगवंतावरचा अटूट विश्वास हाच कल्याणकारी ठरतो. मनुष्याचा विश्वास नसल्यामुळं आपण पूर्णत्वाला पोहोचत नाही. प्रल्हादाच्या भक्ती करता त्याची प्रतिज्ञा आहे, जर माझी भक्ती दृढ असेल, माझी भक्ती दृढ असेल आणि वेदा प्रमाणम यदी वेद प्रमाण असतील तर स्तंभाभ्यंतरवर्तिनो भगवतस्यात् पूर्णमालोकनम. या स्तंभामध्ये माझा श्रीहरी प्रकट होतील असा विश्वास, हा दृढ विश्वास आहे. त्या विश्वासावर चाललं पाहिजे. चकोर कधीच जमिनीवरचं पाणी पित नाही, पण त्याकरता आकाशातून पाण्याचा थेंब पडतच असतो. भगवंत त्याची काळजी घेतच असतो, हा विश्वास पाहिजे. पक्षा पदरी संचय कैचा. पक्षी कधीच उद्याची चिंता करत नाहीत, संग्रह करत नाहीत, तरी चारा निववितयाला चिंता सर्वाची हरीला. पाषाणोदरी दर्दुर निपजे पाणी निववितयाला चिंता सर्वाची हरीला. तो परमात्मा विश्वंभर नाव आहे. भोजनाच्छादने चिंता वृथा कुर्वन्ति वैष्णवाः सोयम विश्वंभरो देवो भक्तानां किमुपेक्षते. तत्र विश्वंभर आहे. विश्वाचं भरण पोषण करणारा परमात्मा, त्याच्यावर विश्वास ठेवला तर सगळं काही व्यवस्थित होत असतं. पण पुजाऱ्याने सांगितलं, जा
तुला कुत्रा जिथे नेईल तिथे तू जा. मागे सुब्बायाच्या घरात घडलेली घटना होती. त्यातून श्री यांचा शंकर भट्टाचा अनुभव आला होता. आणि हे लक्षात आलं की भक्तीमध्ये कुळ, जाती, वर्ण याचा भेद नसावा. भक्तीमध्ये नाहीये. बाकी तुमच्या अन्य वेदाध्ययन कोण करायचं, अधिकार कुणाला आहे, हे सगळं भाग ज्याचा त्याचा आहे. परंतु भक्तीमध्ये सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. इथे कलियुगामध्ये भक्तीमध्ये कुणाला यालाच अधिकार आहे त्याला असं नाहीये. इथे गजेंद्र कुठे शिकला होता, पण तो मोक्षाला गेला. गजेंद्र मोक्ष कथा आहे. जाती का विदुरस्य, विदुराची काय जात होती, दासीपुत्र होता. अनेक उदाहरणं दिली आहेत. भिल्ल कोण होता, जी शिवरात्रीला कथा सांगितली, तो भिल्लच होता. पण एका रात्रीतून तो उद्धरण गेला. वयाने मोठा पाहिजे तर ध्रुव प्रल्हाद काय मोठे होते नाहीये. भक्तीमध्ये या गोष्टीचं काही महत्व नाही. कारण या जन्मातला चांडाळ पुढच्या जन्मात ब्राह्मण होऊ शकतो. या जन्मातला ब्राह्मण पुढच्या जन्मात चांडाळ होऊ शकतो. कारण मनुष्य आपल्या केलेल्या पापकर्माचं ओझं घेऊन तो जात असतो. कर्माची शिदोरी तेवढीच बरोबर येत असते, बाकी काही बरोबर येत नाही. धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे, कांता ग्रहद्वारी जनस्मशाने, देहश्चितायाम परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एकः. आपल्या कर्माचा सिद्धांत, कर्म शिदोरी तो बरोबर घेऊन जात असतो. शंकर भट्ट धोब्याच्या गल्लीत गेले. तिथे तिरुमलदास नावाचा, नाव सुंदर आहे. तिरुमल म्हटल्यावर तिरुमलय तुम्हाला आठवायला पाहिजे. तिरु म्हणजे पवित्र, मलय म्हणजे पर्वत. त्याच्याच नावावरून हे तिरुमल दास असं नाव ठेवलेलं आहे. भगवंताचा दास. 70 वर्षाचं वय. हा झोपडीतून बाहेर आला. शंकर भटाचं स्वागत केलं आणि अत्यंत आदराने प्रेमाने स्वागत केलेलं आहे, बसायला सांगितलेलं आहे. मनुष्याला भगवंतानी काही गोष्टी फुकट दिलेल्या आहेत. मधुरवाणी. आल्यानंतर या 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 खूप बरं वाटलं आपण आलात. काय खर्चणार आहे, पण वाणीतही कृपणता असते कित्येकांच्या. हरि को देखन मैं चला, हरि को देखन मैं चला, पहुंच गया हरिद्वार, लेकिन वहां हरि न मिले, हरि थे मेरे द्वार. त्या श्रीहरीला भेटण्याकरता मी हरिद्वारला गेलो. खूप यज्ञयाग केले, खूप अन्नदान केलं, खूप सत्कर्म केले, पण हरी मला भेटले नाहीत. कारण हरी माझ्या दारात पाणी मागायला आले होते आणि मी हाकलून दिलं होतं. कशाला येतील हरी? म्हणून वाणी गोड असावी. आल्यानंतर पाणी सुद्धा काही खर्चायचं नाही, प्यायला पाणी द्यायचं आणि बसायला चटाई टाकायची, यापेक्षा अजून काय. इतका सोपा साधा परमार्थ आहे. ते पाहताच माझा अहंकार दूर झाला. जन्माचा अहंकार, ज्ञानाचा अहंकार. माणसाला अहंकार खूप असतो. भक्तीचा अहंकार लोकांमध्ये पाहतो आपण. भक्तीचा अहंकार, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, आम्ही पारायण करतो, आम्ही जप करतो, इतका जप करतो. काय करतो? करविणारा वेगळा आहे. त्याच्या सत्तेशिवाय पान हलत नाही, त्या सत्तेशिवाय माळ ओढली जात नाही, त्या सत्तेशिवाय अंतःकरणात प्रेरणाच होत नाही. तर आम्ही काय करतो? शंकर भट्ट
अहंकारी नव्हतेच, त्यांची विनम्रता आहे. पण श्रीपाद श्रीवल्लभावर अत्यंत निष्ठा होती. शास्त्रात सांगितलंय, एको देव केशवो वा शिवो वा, एकेच ठिकाणी भक्ती ठेवा, दुसऱ्याला द्वेष करू नका. माझी इष्टदेवता कृष्ण आहे म्हणून रामाचं नाव ठेवायचं, किंवा माझी इष्टदेवता राम आहे म्हणून कृष्णाला नाव ठेवायचं, ही उपासना नव्हे. आपल्या देवतेची पूजा, आणि बाकी देवता त्यातच स्वरूप आहे. जिथे जाल तिथे आपलीच देवता पहा. कारण कसं आहे, अनन्यता हा भक्तीचं रहस्य आहे. भक्तिसूत्रात सांगितलेलं आहे की त्याचाच आश्रय घ्यायचा. अन्यता म्हणजे काय? अन्याश्रयानाम त्यागा अनन्यता. अन्य आश्रयाचा त्याग करायचा, केवळ परमात्माच आश्रय, जो आपली इष्टदेवता आहे त्याचाच आश्रय घ्यायचा. रोज एके ठिकाणी जाऊन लाभ नाही होणार. सोमवारी महादेव, मंगळवारी देवी, बुधवारी पांडुरंग, गुरुवारी साईबाबा दत्त, असं नाहीये. कुठेही जा, तोच तुमची इष्टदेवता आहे. सोमवारी गेलात तरी तिथे तुमचेच कृष्ण आहेत म्हणा. मंगळवारी गेलात तुळजापूरला तर तिथे अरे वा, आज माझा कृष्ण आईच्या रूपात बसलाय. विठाई जिठाई माझे कृष्णाई कानाई रंगा येई वो. बुधवारी विठेवर रूपात तो कृष्णच आहे. गुरुवारी साईबाबाच्या रूपात, दत्ताच्या रूपात कृष्णच आहे. आपली इष्टदेवता जी आहे ती सर्वत्र विद्यमान आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. एक शेतकरी एका ज्योतिषाकडे गेला आणि सांगितलं, मला विहीर घ्यायची, बोर घ्यायची शेतामध्ये, कुठे घेऊ? त्यांनी सांगितलं, या जागेत ईशान्येला घे, 100 फूट खोद, तुला पाणी लागेल. हा गेला, 15 दिवसानंतर परत आला आणि चल महाराज, मला पाणी नाही लागलं. असं? चल मला दाखव. त्या ज्योतिषाला नेलं आणि दाखवलं. कुठं खोदलंय? त्यांनी दाखवायला सुरुवात केली. इथे 10 फूट, इथे 10 फूट, इथे 10 फूट, इथे 10 फूट, 10 ठिकाणी 10 फूट खोदून पाणी लागेल का? ज्योतिषी म्हणाले, अरे भल्या माणसा, 10 ठिकाणी खोदून पाणी लागेल का? एकेच ठिकाणी 100 फूट खोदलं असतं, पाणी लागलं असतं. त्याची भक्ती सुद्धा एको देव केशवो वा शिवो वा, तिथे भेद नाहीये. भेद अजिबात नाही. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. त्या परमात्म्यालाच प्राप्त होणार आहे, तिथे भिन्नता नाहीये. म्हणून अनन्य श्रीपादांचे जे भक्त आहेत त्यांच्यावर अत्यंत प्रेम असायचं. याचा अर्थ कोणावर द्वेष होता असं नाही आहे. पण श्रीपादांचे आत्मीय लोक वाटायचे, आत्मीय लोक वाटायचे. आणि नंतर तिरुमलदासांनी सांगायला सुरुवात केली. त्यांनी स्वागत केलंय, सुंदर स्वागत केलंय. संत आले घरात तर स्वागत करावं. संत आले आणि आपण पूजा जरी करत असलो तर देव बाजूला सारावेत आणि संतांचं स्वागत करावं. कारण भगवंताच चैतन्य स्वरूप संत आहेत. करिता देवार्चन घरा आले संत जन, देव सारावे परते संत पूजावे अरते. आम्ही देवाची पूजा करतो आणि संत घरी आले तर काय करावं? थांबा, बसा महाराज, मी ती पूजा आटपून येतो. नाही, देव बाजूला सारावेत आणि संतांची पूजा करावी. ती खरी भगवंताची पूजा आहे. अन्यथा संताला वाट पाहायला लावून तुम्ही जर पूजा कराल तर तुम्ही टाकलेल्या अक्षता भगवंतावर दगड टाकल्यासारखं होतं. म्हणून संतांचं स्वागत हे पहिल्यांदा सांगितलेलं आहे. आणि तिरुमलदासांनी संतांचं, शंकर भट्टाचं स्वागत केलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांचा संवाद सुरू झालेला आहे. शंकर भट्ट म्हणतात, आज माझा भाग्याचा दिवस आहे. कारण संत येती घरा तोची दिवाळी दसरा. संत घरी आले तोच भाग्याचा क्षण आहे, तो आनंद मानला पाहिजे. अशा प्रकारे तिरुमलदासांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि आता त्यांचा सुंदर संवाद सुरू होणार आहे, तो आपण पुढच्या सत्रामध्ये पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय. सर्वोपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय.